हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण बोलते. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि सर्वात आधी तर क्षमा मागते की खूप दिवसांच्या गॅप नंतर आज मी तुमच्यासमोर येते. सो थोडंसं आपण इतर गोष्टींमध्ये हे आहोत, बिझी म्हणणार नाहीये, तर प्रयत्न चालू आहेत कुठे नाही कुठे काहीतरी करण्याचा, स्वतःला प्रूव्ह करण्याचा. सो त्याच्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाहीये. सो मला माहिती आहे की तुम्ही समजून घ्याल, कारण तुम्ही माझी एक फॅमिली आहात. घरची कारभारी आपली एक छान अशी फॅमिली झालेली आहे आणि खूप छान ताई आहेत ज्या मला समजून घेतात आणि खूप छान छान सजेशन सुद्धा देतात. सो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप दिवसातून तुम्ही एकतर बघताय आणि सोबत तुम्हाला काही गोष्टी चेंजेस वाटत असतील आणि तुम्हाला पण माहिती की मला त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय जमतच नाही. काही असो की तुमच्यासोबत शेअर करायचीच म्हणजे असते, अशी म्हणजे कोणती गोष्ट असो. सो थोडं लेट चाललंय, पण ठीक आहे. कारण काही गोष्टी अशा होत्या आधीमध्ये की नाही पॉसिबल झालं. आणि आता पण मी बरेच दिवस झालं म्हणते करायचा ब्लॉग, पण तसा वेळ भेटत नव्हता आणि तशी सगळं काही जुळून येत नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. सो बघा, आज खूप दिवसानंतर खूप छान सगळं काही बोलायचं पण आहे. बट कसं आहे की आता कुठून सुरुवात करायची आणि कुठे म्हणजे काय काय बोलायचं हेच काय करते. त्यामुळे ऑन दी स्पॉट डायरेक्टली मी कॅमेरा ऑन केलेला आहे आणि आता म्हटलं जे वाटेल ते बोलायचं. कारण आपली फॅमिली आहे आणि आपल्या घरची व्यक्ती सॉरी आपल्या सगळी फॅमिलीतली घरातली मंडळी असल्यासारखं आपलं रिलेशन, त्यामुळे काय विचार करायचा, जे वाटेल ते बोलायचं. सो जास्त काही विचार केलेलाच नाही. तर बघा, तुम्हाला मी जसं सांगितलेलं मागे काही व्हिडिओमध्ये की आपण काही ना काही करतोय की म्हणजे की काहीतरी कुठून नाही कुठून आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं दुसऱ्यांपेक्षा. सो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी असो किंवा एक वेळ असते ना की चला बाबा आता बास झालं, आता आपल्याला काहीतरी करायचं. सो त्या दृष्टीने जी काही वाटचाल चाललेली, तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं, जसं की आपल्या साड्यांचं ऑलरेडी पेज आहे, पण सध्या तर तिकडे सुद्धा थोडंसं दुर्लक्ष होत आहे. अधूनमधून तिथे सुद्धा आपण पोस्ट टाकतो, पण पोस्ट टाकायला सुद्धा वेळ भेटत नाही, ऑर्डर्स तर चालूच आहे. तर आपण जे काही हर्बल प्रोडक्टचं एक आता म्हणजे मी म्हणू शकते की ब्रँड, कारण तिथपर्यंत आता आपण आलेलो, तर एक छोटासा म्हणू शकता होम बिझनेस म्हणूनच आपण स्टार्ट केलं होतं. त्याचबरोबर तो आता एक ब्रँड म्हणून आपण बिल्ड करत आहोत. तर बघा, खूप छान असे रिपीटेड कस्टमर आहेत, ट्रस्टेड कस्टमर आहेत आपल्यासोबत आत्ता. आणि लिटरली आज मला सांगायला खूप आनंद होतोय. आणि आता बोलण्याच्या ओघात ते माझ्या लक्षात आलं की आज मी जो व्हिडिओ बनवते त्यावेळेस ह्या आपल्या ब्रँडच्या 100 ऑर्डर कंप्लीट होत आलेल्या आहेत. अगदी थोड्याच ऑर्डर बाकी आहेत म्हणण्यापेक्षा अगदी आपण 100 ऑर्डरवरती चालू आहे. असं एक पाय 100 एक 19 असं 99 असं आहे. तर आपला ब्रँड आहे एसकेज ऑर्गॅनिक ब्युटी. तर या नावाने आपण सुरू केलेलं आहे. आणि आपलं पहिलं जे ह्याचं ऑर्गॅनिकमधलं प्रोडक्ट होतं, तर ते होतं की हर्बल हेअर ऑइल. आणि ह्या हेअर ऑइलचे इतके छान रिझल्ट आहेत, मला वाटतं मी एखाद व्हिडिओ टाकलेला पण आहे ऑलरेडी, पण एवढं त्यावेळेस काही असं सिरियस घेतलं नव्हतं म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवण्यात. कारण आपलं हे काम ह्याच्यावर चालू होतं, क्वालिटी देणं, त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी. तर बघा, हे आहे आपलं हर्बल हेअर ऑइल एसके ऑर्गॅनिक ब्युटीचं. आणि खूप छान रिझल्ट आहेत. अगदी 8 दिवसात रिझल्ट आलेले आपले कस्टमर आहेत. आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी नक्की इन्स्टा पेज आहे आपल्या एसके ऑर्गॅनिक ब्युटी, तर तिथे जाऊन तुम्ही DM करू शकता किंवा इथे मला मेसेज कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली, तर मी तुम्हाला सांगेन की कसं ऑर्डर करायचं किंवा काय. तर हे जे ऑइल आहे आपण टोटली घरी बनवतो, होममेड आहे, नॅचरल आहे, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत. आणि हाय सेलिंग आपल्या पेजवरचं म्हणा किंवा आपल्या ब्रँडचं टॉप सेलिंग, आणि ज्या प्रोडक्टमुळे आपलं ओळख बनत गेली आणि आपण त्याला ब्रँड म्हणतोय त्या नावाला एका, तर ते प्रोडक्ट म्हणजे आपलं हे हेअर ऑइल आहे. कारण खूप काही दिलं मी म्हणेन. आता तुम्ही विचार करू शकता, पहिली ऑर्डर, दुसरी ऑर्डर, तिसरी ऑर्डर, म्हणजे सुरुवातीला जेव्हा ह्या पहिली दुसरी तिसरी अशा एक एक ऑर्डर यायच्या ना, त्यावेळेस खूप छान वाटायचं की नाही का आता आपल्याला म्हणजे, पण तेव्हा टेन्शन पण असायचं की कस्टमरला काय वाटेल, त्यांच्या आपण पसंतीस उतरू का, किंवा त्यांना तो तेवढा आपण देऊ शकतो क्वालिटी किंवा रिझल्ट. तर आम्ही 100% प्रयत्न केलेले, त्यामुळे आमच्या प्रयत्नांवरती आमचा विश्वास होता आणि खात्री होती की नक्कीच आपल्याला यश मिळेल. तर अजूनही मी म्हणेन की आम्ही स्ट्रगलरच आहोत आणि आम्ही अजूनही प्रयत्न करतोय. आणि शेवटपर्यंत कुठली व्यक्ती जी प्रयत्नच करत राहते ना, तर तिला नवीन नवीन गोष्टी शिकायलाच भेटतात. असं कधीच नाही आपण म्हणू शकत की आता आम्ही परिपूर्ण आहोत. आणि ऑब्व्हियसली कोणीच परिपूर्ण नसतं. कुठेतरी आपल्याला नवीन नवीन काही गोष्टी अशा असतात की आपल्याला माहीत नसतं, खूप काही माहीत झालं तर.
सो थोडंसं वेगळीकडे जाते. तर हेअर ऑइलचा खूप छान रिझल्ट आहे आणि रिपीटेड कस्टमर खूप आहेत आपले आणि ते ट्रस्टेड आहेत, त्यांना आपल्यावरती विश्वास आहे. तर हळूहळू आपण ह्याच्यामध्ये आणखीन व्हेरिएशन किंवा प्रोडक्ट ॲड करत गेलो. तर त्याच्यामध्ये आपण आणखीन एक प्रोडक्ट ॲड केलं ते म्हणजे की हर्बल शिकाकाई आवळा रिठा शॅम्पू. तर ह्या शॅम्पूचा पण खूप छान रिझल्ट आहे, ऑर्गॅनिक आहे. तर ह्या दोन्हींचा वापर जेव्हा आपण करतो, दोन्ही ऑर्गॅनिक हेअर ऑइल आणि ऑर्गॅनिक शॅम्पू, त्यावेळेस खूप छान रिझल्ट येतो. हेअर ऑइलने तर आपले केस गळायचे थांबतात, कोंडा कमी होतो, तुटणे कमी होतात, हेअरची लेंथ वाढते, न्यू ग्रोथ चालू होते आणि केस छान मॅनेजेबल होतात. सोबतच जर तुम्ही शॅम्पू सुद्धा ऑर्गॅनिक वापरला तर तुमच्या केसांशी कोणत्याही केमिकलचा संपर्क येत नाही आणि तुमचे केस खूप छान आणि मॅनेजेबल राहण्यासाठी मदत होते. सोबतच आपण आणखीन बरेचसे प्रोडक्ट ऍड केलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण आणि हे सगळे आपण टोटली घरी बनवतो, होममेड प्रोडक्ट आहे. तर बघा हे छोटे छोटे सॅम्पल पॅक मी बनवले की हे आहे फेस पॅक. तर ह्या फेस पॅकने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, पिंपल्स, ॲक्ने बरेचसे प्रॉब्लेम ह्याने सुद्धा तुमच्या स्किनचे सॉल्व्ह होतात आणि टोटली ऑर्गॅनिक आहे, कोणताही साईड इफेक्ट होत नाही. त्याचबरोबर नेक्स्ट म्हणजे हा आपला हेअर पॅक. तर हेअर पॅकना सुद्धा आपल्या केसांना, मुळांना मजबूती देण्यासाठी, केसांना पोषण देण्यासाठी, केसांची रिग्रोथ आणि टोटली कोंडा वगैरे कमी करण्यासाठी अगदी मुळापासून पोषण देतो तो म्हणजे आपला हर्बल हेअर पॅक एसके ऑर्गॅनिक ब्युटीचा. त्यासोबतच हे असे छोटे आपण मेहंदीचे पाऊच बनवलेले आहेत. हे सॅम्पल पॅक आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम मध्ये पॅकेजिंग अवेलेबल आहे आणि सोबत फ्री शिपिंग देण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा असतो. तर मेहंदीचा पण रिझल्ट छान आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सध्या तरी आपल्याकडे ब्लॅक अवेलेबल आहे कारण जास्त करून डिमांड ब्लॅकला आहे, पण आपल्याकडे बर्गंडी, ब्लॅक, ब्राऊन आणि बर्गंडी असे 3 कलर अवेलेबल आहेत. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही हे करू शकता. आज मी तुम्हाला म्हणजे ऑर्डर करा वगैरे हे ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, मला हे शेअर करायचं की मी एवढे दिवस कुठे होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी त्याच्यामध्ये बिझी होते म्हणे, कारण प्रयत्न चालू होते कुठे ना कुठे काहीतरी करायचं. सोबत आपल्या प्रोडक्टमध्ये आपण छान असे सोप पण लॉन्च केलेले आहेत फेससाठी. तर हा आहे ऑल इन वन सोप. हे पण होममेड आहे आणि टोटली नॅचरल नैसर्गिक पद्धतीने बनवलेले, त्यामुळे ह्याचे सुद्धा कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे. चेहऱ्यासाठी तुम्ही फेस पॅक प्लस हा हर्बल सोप जर यूज केला ऑलिव्हनचा किंवा ह्यातला कुठलाही, तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतो. स्किनचा काहीही प्रॉब्लेम असू देत, ह्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सोबत जर तुमचं जास्त पिगमेंटेशन असेल म्हणजे वांग वगैरे असेल तर तुम्ही हा पिगमेंटेशन सोप यूज करू शकता. आपले असे कस्टमर आहेत की ज्यांना वांगासाठी 8 दिवसात रिझल्ट आलेला आहे. मी म्हणणार आहे की असंच डायरेक्टली असं होणार आहे 8 दिवसात, पण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, नैसर्गिक, कुठलेही केमिकल नसल्यामुळे रिझल्ट हा स्लो येतो, हळूहळू म्हणजे ते फेड होत 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 जातं, बट रिझल्ट हा 100% येतो. म्हणजे कसं आहे बघा, काही गोष्टी अशा पण मार्केटमध्ये असतात की डायरेक्टली तुम्ही अप्लाय केलं तर ते पूर्णपणे जाणार आणि सगळं क्लीन होणार. पण म्हणजे मी त्याबद्दल असं काही बोलणार नाही, पण आपल्याकडे जे सोप आहेत तर ते डायरेक्टली आपण नॅचरल पद्धतीने बनवतो, कोणतेही केमिकल नसतात. जे केमिकल ऍड असेल तर थोडाफार रिझल्ट फास्ट येतो किंवा तसे परिणाम असतात त्याचे, पण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ते बेस्ट असतात असं मी म्हणेन. आणि ऑब्व्हियसली तुम्ही पण सुज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे की आजकाल आपण बरेच जे सगळेच जण केमिकल प्रोडक्ट पासून थोडे लांब राहायला लागलेलो आहोत आणि ऑर्गॅनिक प्रोडक्टकडे वळतोय, कारण त्याचे रिझल्ट हे हळूहळू येतात पण ते शेवटपर्यंत राहतात आणि प्लस जरी आपण ट्राय केलं तरी कोणते साईड इफेक्ट होत नाही. सो ह्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर कोणाला हवं असेल तर. सोबतच आणखी आपले प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये तर बघा लिप बामचं पण कलेक्शन आहे. तर असा बीटरूट किंवा रसबेरी, स्ट्रॉबेरीचा असा रेड कलरमध्ये, पूर्ण डार्क रेड कलरमध्ये तुम्हाला लिप बाम येतो. ह्याच्यामध्ये पण 2 पॅकेजिंग असतात. हा बघा एवढा एक छोटा असतो, एक मोठा असतो. हे पण होममेड हर्बल आहे. ह्याच्यामध्ये जर तुमच्या ओठांचा काळपटपणा, ओठ असे खूप ड्राय असतील तर हे सगळे प्रॉब्लेम तुमचे नॅचरली सॉल्व्ह होतात आणि खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. आणि जरी एखाद दिवस तुम्ही लावायचा विसरला किंवा कधी कधी मला तर होतं की 8-8 दिवस लावायला भेटत नाही, पण कोणताही इफेक्ट दिसत नाही. जसं आपण इतर प्रोडक्ट जेव्हा अप्लाय करतो तर लगेच आपले ओठ असे कडक होतात, तडकतात, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम ह्याने होत नाहीत. खूप छान असे लिप केअर मिळते ह्या लिप बामने. सोबतच हा जो आहे तो मिक्स फ्रूटचा आहे, तुम्ही कलर बघू शकता, त्याच्यात सर्व प्रकारच्या फ्रूटचा एक्सट्रॅक्ट ऍड करून हा बनवलेला आहे. सो रिझल्ट लिप बामचा पण खूप छान आहे. तर आता जेवढे प्रोडक्ट रेंज आहे माझ्याकडे किंवा आपलं स्वतःचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सोबत ह्याच्यामध्ये आपण 7 सीड्स पण अवेलेबल करतो. तर आता माझ्याकडे जेवढे होते ना ते सगळे ऑलमोस्ट पॅकेजिंग झालेले आहेत आणि काहीतरी डिलिव्हर झालेत आणि आता आपल्याकडे रॉमध्ये फक्त शिल्लक आहे म्हणजे विदाऊट पॅकेजिंग. तर 7 सीड्स पण खूप छान आहे आणि त्याचा पण रिझल्ट तुम्हाला तर माहितीच की आपल्या हेअरसाठी म्हणजे काही लोकांना कसं त्या सीड्स अवेलेबल होत नाही किंवा आम्ही कसं एकदम बल्कमध्ये घेतो तर थोडंसं रिझनेबल असतं आणि मग
सगळ्याच तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला घेणं शक्य होत नाही, कारण आपल्याला कोणी असं लगेच 5 सगळ्यांना किंवा असं देणार नाही ना. 7 सीड्स म्हणत आपण 9 सीड्स 9 सीड्स ऍड करतो याच्यामध्ये, खूप छान क्वालिटीच्या सगळ्या प्रकारचं. आणि त्या सीड्स घेताना सुद्धा आम्ही खूप विचार करून, कारण त्या खाण्यासाठी वापरतो. सो त्याचे पण खूप छान रिझल्ट आहेत केसांसाठी, हेअरसाठी आणि स्किनसाठी खूप छान, सोबत तुमच्या हेल्थसाठी सुद्धा, बॉडीसाठी. तर 7 सीड्सचा मुखवास सुद्धा याच्यामध्ये ॲडेड आहे. वेट लॉस पावडर आहे अगदी घरगुती पद्धतीची. सो असं काही प्रोडक्ट रेंज आणि आज आपले 100 ऑर्डर्स कंप्लीट होत आलेले आहेत. तर खूप छान वाटते. ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर त्याचबरोबर हे सांगाल, जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बट ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही जात होतो, त्यामुळे थोडा काय म्हणेन मी की व्हिडिओसाठी कंटिन्युटी मॅनेज करता येत नव्हती. प्लस आपलं मध्येच चॅनल पण खूप डाऊन झालेलं. प्लस आता मी एवढं म्हणजे बघतीये की एवढे दिवस आपले व्हिडिओ नाही आहेत, गॅप पडला एवढा मोठा, व्लॉग कंटिन्यू नाही आहे. पण तुमचं प्रेम काय सांगू, व्हिडिओ कंटिन्यू चाललेत आपले जुने सुद्धा व्हिडिओ, खूप छान व्ह्यूज येत आहेत त्याच्यावरती, वॉच टाईम सुद्धा गेन होतोय. तर हे बघून खूप छान वाटलं. कुठेतरी त्याच्यातूनच मोटिवेशन भेटलं. तर ह्याचं मी म्हणेन की सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात की तुमच्यामुळे मी पुन्हा येते कधी नाही कधी. आता ट्राय करेल की कंटिन्यू राहण्याचा, अधूनमधून वीकली 2 व्हिडिओज तरी आणण्याचा. तर ह्या सगळ्या व्यापातून थोडंसं हे होतं. आणि हां, मला एक हे पण सांगायचं आहे तुम्हाला की जर अशा कोणी लेडीज असतील ज्या होम मेकर आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत, तर हाऊसवाईफ म्हणजे कमी नाही आहे. कारण बघा, हाऊसवाईफ घरात असतात म्हणून इतर बाहेर जातात, खूप मोठी जबाबदारी आपण सांभाळत असतो. मी सुद्धा हाऊसवाईफच आहे, होती म्हणणार नाही, आहे. कारण मी आत्ता सुद्धा सगळं घर मॅनेज करून, मग घर म्हणण्यापेक्षा इथलं घर आणि परिवार सगळा, जेवढे काही आहे आपला परिवार किती का असेल मोठा, तर ते सगळं मॅनेज करून काहीतरी करण्याची धडपड असते. तर तशीच माझ्यासाठी जर इतर कोणाची धडपड असेल तर नक्कीच मी आयडियाज शेअर करेल तुमच्यासोबत की बिझनेस आयडियाज कोणत्या तुम्ही आता ट्रेंडिंगली करू शकता. सोबत ते कसं ग्रो करायचं, तर याबद्दल तुम्हाला जर डिटेल पाहिजे असतील तर मला तशा कमेंट करा. मी त्याच्यावरती छानसा व्हिडिओ बनवेल नक्कीच. सोबत मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत की कशा ऑर्डर्स मिळवायच्या, कसं मार्केटिंग करायचं, तुम्ही मला काय चॅलेंजेस आले त्याच्यातून मी खूप अनुभव घेतले. सो जर कुणाला असं छोटासा बिझनेस चालू करायचा असेल, होम बिझनेस, आणि बऱ्याचशा गोष्टींचे प्रॉब्लेम येतात, मला माहिती आहे की खूप प्रश्न असतात की कोणतं प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, म्हणजे काय विकायचं, कसं विकायचं, कोणाला सेल करायचं, आणि ते कसं आपण त्याचं मार्केटिंग करायचं, त्याच्यासाठी आपल्याला काय खर्च लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. म्हणजे अशा सोप्या आहेत असंही म्हणणार नाही, पण करायला गेलं ना, आता समज मला त्यातून अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या, तर नक्की मी जर कोण असेल ना तर त्यांच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल. मी म्हणेन की म्हणजे माझ्या व्हिडिओमुळे जर समज 100 एक जरी लेडीजसाठी जर त्याचा फायदा झाला ना, तर खूप मला म्हणजे आनंद होईल. आणि ह्याच्यासाठी मी नक्की कोणाला नाही कोणाला जर काही पाहिजे असेल यातली माहिती की पार्सल कसे डिस्पॅच करायचे, म्हणजे कसे पाठवायचे, कुठून पाठवायचे, पॅकेजिंगसाठी काय अवेलेबल करायचं, किंवा कसं पॅकेजिंग असलं पाहिजे, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर आणि लेबल कसे ठरवायचे, किंवा लेबल पाहिजेच का आपलं, किंवा आपलं व्हिजिटिंग कार्ड पाहिजेच का, बिझनेस कार्ड, किंवा बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्याच्यातली जर तुम्हाला काही माहिती हवी असेल की तुम्हाला असे घरून बिझनेस करून ते पार्सल पाठवायचे लांब लांबपर्यंत आणि आपल्याला ग्रो करायचे, तर जे मला अनुभव आहेत, मला ज्या गोष्टी माहिती आहेत, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर मला कमेंट करा आणि तुमच्यासाठी मी नक्की वेळ काढेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता तुमच्या ह्याच्या खाली ज्या काही कमेंट येतील त्याच्यावरून माझा व्हिडिओ कधी येईल ते ठरेल. सो छान असंच प्रेम करत राहा. आणि खूप दिवसांच्या नंतर जर हा व्हिडिओ आलाय तर म्हणजे असं करू नका, नक्की पहा आणि सपोर्ट करा आणि असंच कनेक्टेड राहा चॅनलवरती. आणि आज जर नवीन कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे इन्स्टा पेज आहेत घरची कारभारीन ऑफिशियल, स्वारवेणी कारभारीन सारीज, SK's ऑर्गॅनिक ब्युटी, तर नक्की त्या पेजला पण जाऊन फॉलो करा. तिथे तुम्हाला छान छान कलेक्शन्स पाहायला भेटतील. आपले प्रोडक्ट सोबत ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिथे ऑर्डर पण करू शकता. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.